आज माझ्या कॉलेजमधनं बाहेर पडलेल्या मुली लग्न करताना शरद पॅटर्न मधनं गेल्या, त्यामुळं मुलाला अट घालतात की माझ्या पगारातला एवढा भाग माझ्या आईला पाठवतात, आणि त्याच्यामुळे दोन्ही घरांची आर्थिक सुधारणा ही मुलगी शिकल्यानंतर निश्चितपणानं आपल्याला होताना दिसते. पण एक संस्कारित पिढी जर निर्माण करायची असेल तर निश्चितपणानं त्याला लहानपणापासून संस्कार करायला लागतील. मुलांच्यावर संस्कार वयाच्या 3-4 वर्षापासून 10व्या वर्षापर्यंत जे केले जातात तेच संस्कार अंतिम असतात. यश म्हणजे फक्त तो यशस्वी क्षण नाही, तर त्यामागचा प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अडचण आणि त्यावर केलेली एक दमदार मात. मिळवलेलं मोठं यश आणि त्यामागचा प्रवास उलगडते मी तुमच्या सगळ्यांबरोबर, अर्थात रेडिओ सिटीच्या सक्सेस स्टोरीज विथ भार्गवी चिरमुले या पॉडकास्टच्या माध्यमातून, फक्त रेडिओ सिटीवर. आणि प्रत्येक एपिसोडच्या माध्यमातून भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी स्वतःचं आयुष्य जिद्दीने घडवलंय आणि आपल्याला दिले नवी प्रेरणा. प्रेझेंटिंग स्पॉन्सर फोर्ड इंटरनॅशनल अकॅडमी, पन्हाळा, कोल्हापूर. असोसिएट स्पॉन्सर सक्सेस अबॅकस अँड वेदिक मॅथ्स, सातारा. फॅशन पार्टनर चंद्ररूप क्लॉथ स्टोअर. ज्वेलरी पार्टनर अगरवाल गोल्ड अँड सिल्वर. हॉस्पिटॅलिटी पार्टनर द फन, कोल्हापूर. मेकअप डिझाईन हॅपी फेसेस, कोल्हापूर. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी आई वडील धडपडत असतात. मुलं चांगलं शिक्षण घेतात देखील, पण तितकीच उत्तम नोकरी त्यांना मिळते का? उत्तम नोकरी मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं? शिक्षणाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून कसं घडवलं गेलं पाहिजे ह्याचं शिक्षण मिळणं सुद्धा फार गरजेचं आहे. आणि ते तुम्हाला मिळतं शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, येड्राव, इचलकरंजी इथे. आणि इथे कसं मिळतं, ते शिक्षण काय आहे, आणि मुळात हे शिक्षणाची गॅप कशी आपण भरली जाऊ शकते, हे जाणून घेण्यासाठी शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सर्वेसर्वा अनिल दादा यांना आपण भेटूया. नमस्कार. नमस्ते. तुमचं खूप खूप स्वागत या पॉडकास्ट मध्ये. थँक्यू मॅडम. तुमच्याविषयी वाचताना मला असं कळलं की मुळात तुम्ही शिक्षक नाही, तुम्ही कारखानदार. आणि त्याही आधी तुमचं शिक्षण आणि तुमची काय म्हणतात त्याला पब्लिक स्कूल मधलं शिक्षण, हे नक्की काय प्रवास होता लोकांना ऐकायला आवडेल. खरं म्हणजे मी ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेला एक सामान्य कुटुंबातला तरुण, आणि 5वीला एक पब्लिक स्कूलची, 4थीला पब्लिक स्कूलची परीक्षा असते की ज्यातनं महाराष्ट्रामध्ये 4 पब्लिक स्कूल आहेत. त्यावेळी आमचं पब्लिक स्कूल सातारला होतं, ते आता पुसेगावला आहे. 6 जिल्ह्यातून 30 मुलं निवडली जायची, आणि मग तिथून आमची 4थीला निवड झाली, आणि मी पब्लिक स्कूलला 5वी ते 10वी एका सुंदर अशा शासकीय विद्यानिकेतन, जे पब्लिक स्कूल आपण म्हणतो, इथं माझं शिक्षण झालं. आणि तिथं प्रचंड अशा एक वेगळ्या धाटणीची शिस्त होती, आणि त्या शिस्तीत, त्या संस्कारात आणि तिथं असणाऱ्या ज्या फॅसिलिटी होत्या त्या खूप एक्स्ट्राऑर्डिनरी फॅसिलिटीज होत्या की ज्या एका सामान्य कुटुंबातल्या कधीही मिळू शकणार नाही, किंवा कितीही खर्च केला तर त्या आपण उपलब्ध करू शकणार नाही. अशा सगळ्या फॅसिलिटीज त्या गव्हर्नमेंटने आम्हाला तिथं पुरवल्या. आणि माझं एक त्यानंतर स्वप्न होतं. त्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर मी माझा खरं म्हणजे व्यवसाय चालू केला, स्वतःचा कारखाना, पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये. किती वय होतं ते? माझं 24व्या वर्षी. मी म्हणजे तसं बघितलं तर माझ्या वडिलांनी माझी 5वीची ज्यावेळी पब्लिक स्कूलची फी भरायची होती त्यावेळी 120 रुपयासाठी 1 एकर जमीन घाणवत ठेवली होती. म्हणजे एवढ्या सामान्य कुटुंबातला मी होतो. आणि हे 10व्या वर्षीचं माझी अवस्था, आणि मी 24व्या वर्षी स्वतःचा एक छोटासा उद्योग इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये चालू केला. हे करत असताना इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन आमदार राजेंद्र पडळकरांची माझी मैत्री झाली. आणि माझ्या मनात एक नेहमी अशी गोष्ट होती की एखादं पब्लिक स्कूल, आपण ज्या स्कूलमध्ये आपण शिकलो की ज्या समाजाचं एक देणं म्हणून आपण तसं मुलांना देण्यासाठीच एखादं पब्लिक स्कूल निर्माण करावं. आणि ते कामाच्या ओघामध्ये ते राहून गेलं. आणि मग 2007 साली मी ITI कॉलेजची निर्मिती केली पब्लिक स्कूलमध्ये. आणि ITI कॉलेजची निर्मिती करत असताना ते 50-60 विद्यार्थी, 8-10 स्टाफ, माझ्यासारख्या इंडस्ट्रीतल्या माणसाला ते काही बरं वाटेना. आणि मग 30 ऑक्टोबर 2007 साली मी ठरवलं की माझं आयुष्य पूर्ण वेळ आता इथून पुढच्या काळामध्ये एज्युकेशनसाठी द्यायचं, आणि आपल्या धंद्याकडं मी पूर्ण
कामगारांच्या आणि तिथल्या सुपरवायझर आणि इंजिनियर लोकांच्या ताब्यात मी माझा कारखाना दिला आणि हे सगळं इचलकरंजी. सगळं इचलकरंजी. आणि पूर्ण वेळ मग 30 ऑक्टोबर 2007 साली मी शेवटच्या दिवशी महाराष्ट्र शासनाकडे डिप्लोमा कॉलेजला ऍप्लिकेशन केलं. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मला डिप्लोमाला परमिशन मिळाली. 2008 साली आपण 16 ऑगस्टला पहिल्या डिप्लोमाच्या वर्गाची सुरुवात केली. हे करत असताना खरं म्हणजे ही शून्यातनं सुरुवात होती. ट्रस्टच्या त्याच्या आधी काही नव्हतं. आणि मग मी सांगत होतो की आपण आता पुढच्या वर्षी इंजिनिअरिंग करू. आणि सगळ्यांच्या साथीनं समाजातल्या पालक आणि विद्यार्थ्यांचा जो एक वर्षामध्ये माझा कनेक्ट तयार झाला ITI डिप्लोमा मध्ये, त्यांच्या विश्वासावर 2009ला एकाच वर्षात आपण इंजिनिअरिंग कॉलेजची निर्मिती केली. आणि ही इंजिनिअरिंग कॉलेजची निर्मिती करत असताना अनेक प्रकारच्या गोष्टी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गरजेच्या आहेत हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मग क्वालिटीच्या मापदंडाकडे आधी गेलं पाहिजे. म्हणजे UGC असेल, AICTE असेल, या सगळ्या मापदंडात नॅक केलं पाहिजे. आणि मग नॅक ऍक्रेडिशन आपण वयाच्या 7व्या वर्षी मिळवलं. वेगवेगळ्या ज्या इलिजिबल ब्रँचेस होत्या त्या सगळ्या ब्रँचेस इंजिनिअरिंगच्या आपण 2018-19 साली NBA मिळवलं, ऍक्रेडिशन मिळवलं. आणि देशामध्ये रेकॉर्ड असं 11व्या वर्षी आपलं इंजिनिअरिंग कॉलेज आपण ऑटोनॉमस केलं. हे करत असताना कुठल्याही शिक्षण संस्थेचा आत्मा हा प्राध्यापक असतो. आणि आम्ही एक शरद पॅटर्न अशा पद्धतीनं निर्माण केलं की कुठलीही शिक्षण संस्था म्हटली तर ट्रस्टी हे त्याचे मालक असे समजले जातात. पण आमच्या पॅटर्न मध्ये विद्यार्थी हा मालक. विद्यार्थी जो म्हणेल त्या पद्धतीचे रूल्स, हे सगळे रूल्स विद्यार्थी सांगतो त्या पद्धतीनं आम्ही बनवतो आमच्या पॅटर्न मध्ये. तरुण हा खूप चांगला असतो. त्याला योग्य मार्गाने नेलं तर तो चांगलेच नेम बनवून घेतो स्वतःसाठी. कारण का प्रत्येकाला जीवनात यशस्वी व्हायचं असतं आणि तसे संस्कार आई वडिलांनी दिलेले असतात. आणि मग त्या पद्धतीनं जात असताना आमच्या लक्षात आलं की मी इंडस्ट्रीमधनं प्रॉपर मनुष्य आलतो. त्यामुळे मला ही एज्युकेशन संस्था चालवताना त्याचा खूप मोठा फायदा झाला. इंडस्ट्री आणि एज्युकेशन मध्ये, टेक्निकल एज्युकेशन मध्ये खूप मोठा गॅप आहे. कारण का आज युनिव्हर्सिटीचे जे सिलेबस आहेत आणि इंडस्ट्री ज्या टेक्नॉलॉजीचा वापर करते त्याच्यामध्ये 25-30 वर्षाचा गॅप. आणि 25-30 वर्ष आपण माग असताना ही मुलं कसं तिथपर्यंत न्यायची याचा ज्यावेळी मी अभ्यास केला त्यावेळी मग इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इनोव्हेशन सेंटर निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. जे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्किल मिनिस्ट्रीकडनं आपल्याला VLA सारखी लॅब मिळाली ज्याच्यामध्ये 80 कोटीचे सॉफ्टवेअर आपल्याला शासनाने दिले, मोफत दिले. मग ऑटोडेस्क अमेरिकन कंपनीची लॅब उभी केली. ओरॅकल असेल, फॉस असेल, ह्या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या 13 इनोव्हेशन सेंटरची मी या कॉलेजमध्ये निर्मिती केली की जिथं सिलेबस सोडून काही ऍडिशनल टेक्नॉलॉजी आपल्याला मुलांना त्या कंपन्याच्या मार्फत देता येतील. आणि मग ते देत असताना हे एवढं सगळं दिल्यानंतर एक लक्षात आलं की हे एवढ्यावर आपल्याला या इनोव्हेशन सेंटरवर आता काम चालणार नाही, तर इंडस्ट्रीमधनं लोक आणून आपल्याला लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर एक 50 तासाचं 60 तासाचं वर्कशॉप घ्यायला लागेल. आणि मग त्याला व्याप ऍक्टिव्हिटी, व्हॅल्यू ऍडेड प्रोग्राम्स आपण सिलेबस सोडून केलं. मग हे करत असताना माझ्या लक्षात आलं की मुलं हे करताना थोडंसं दमछाक होते. म्हणजे परीक्षेसाठी एक युनिव्हर्सिटीचा सिलेबसचा अभ्यास करायचा आणि इंडस्ट्रीला लागतं म्हणून आपल्या सिलेबस मध्ये नाही म्हणून ही ऍक्टिव्हिटी करायची आणि त्याला मार्क्स नाहीत. आणि मग मी म्हटलं आता ह्याला ऑटोनॉमी शिवाय पर्याय नाही. ऑटोनॉमीचं स्ट्रक्चर असं आहे की तुम्ही तुमचा सिलेबस बनवू. आणि मग त्या दृष्टीनं आम्ही प्लॅन करून आज आम्हाला ऑटोनॉमी मिळून 5 वर्ष झाली. आम्ही या ऑटोनॉमी मध्ये जात असताना मग हे सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी करत होतो त्याला काहीतरी क्रेडिट्स ठेवले आणि मग मुलं आनंदानं त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू लागले की जे त्यांच्या दृष्टीनं खूप गरजेचं. बरोबर. आणि त्यांचे त्या पद्धतीनं मार्क्सही व्हायला लागले. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही जी बीटेकची मुलं आहेत ज्यावेळी ह्या कंपन्या येतात 3rd इयर नंतर, मल्टीनॅशनल कंपन्या असतील किंवा कुठल्याही कंपन्या असतील, तर त्या कंपन्या येत असताना त्यांचा एक क्रायटेरिया असतो. मोस्टली सगळ्यांचा एकच क्रायटेरिया असतो की 10वी पासून थ्रू आउट बीटेकच्या शेवटच्या सेमिस्टर पर्यंत फर्स्ट क्लास पाहिजे. आणि मग ग्रामीण भागातल्या मुलांना कुठंतरी एखादा बॅक राहिलेला असतो, कुठेतरी काय राहिलेला असतं.
आणि मग याला काय करायचं हा मोठा प्रश्न. कारण का एक 200-300 मुलं ही 700 मुलांमध्ये अशा पद्धतीची असायची आणि मग ती प्लेसमेंट पासून नोकरीपासून वंचित राहायची. पण त्यांच्याकडे स्किल चांगलं असायचं, त्यांची काम करायची जी प्रवृत्ती आहे ती ग्रामीण भागातली मुलं असल्यामुळे ती पॉझिटिव्ह असायची. बरोबर. आणि मग त्याच्यासाठी आम्ही आमच्या सिलेबसमध्ये शेवटचं जे 8वं सेमिस्टर आहे, जसं मेडिकलच्या मुलांना इंटर्नशिप आहे कंटिन्युअस, म्हणजे ती वर्गात कमी बसतात आणि हॉस्पिटलमध्ये जास्त, तसं आपण 8वं सेमिस्टर पूर्ण आता इंडस्ट्रीमध्ये मुलं पाठवायला चालू. पण मग ह्या इंडस्ट्रीज कुठल्या असतात? महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या इंडस्ट्री असतात ज्या इच्छुक असतात या मुलांना ट्रेनिंग द्यायला. आणि हे ट्रेनिंग देत असताना 6 महिन्यासाठी तो तिथं चालला, त्यामुळे त्याचं 8वं सेमिस्टरची परीक्षा पण त्याच गोष्टीवर व्हायला लागली. आणि त्या इंडस्ट्रीला जी स्किल लागणार आहे तो विद्यार्थी तिथं मिळवायला लागला नोकरीच्या आधी 6 महिने. आणि मग कंपन्यांनाही आनंद झाला की आपल्याला जो फ्रेश प्रॉडक्ट लागणार आहे नंतर, जो इंजिनियर लागणार आहे, तो आधीच 6 महिने आपल्याकडे आल्यामुळं ते त्या मुलांना 15,000, 20,000, 40,000 पर्यंत स्टायपंड पण द्यायला. करेक्ट. त्या मुलाला ते ट्रेनिंग मिळालं, तो फर्स्ट क्लास त्याच्याकडे नाही म्हणून त्याला त्याच्या स्किलवर तो तिथला HR असेल, मॅनेजर असेल, प्रोडक्शन इंजिनियर असेल, हे मुलगा चांगला आहे, त्याचा भले 12वीला 58% मार्क आहे, तर त्याला ती नोकरी मिळाली. त्याच्याकडे मेहनतीची तयारी आहे त्या मुलाला. आणि मग तो सक्सेस आम्हाला असा मिळाला की दोन्हीकडे, एक प्लेसमेंट मधनं, एक इंटर्नशिप मधनं माझी 100% मुलं प्लेस होण्याचा मार्ग मोकळा झाला. आणि मग आम्ही यज्ञ मांडला होता की हे प्रत्येक मुलाला आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक कॉलेजमध्ये माझ्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि तो आर्थिक स्तर त्याचा जो आहे तो उंचावला पाहिजे, हा शरद पॅटर्नचा, आमच्या पॅटर्नचा एम आहे. मग त्याच्यासाठी वाटेल ते देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. कुठलंही मॅनेजमेंट हे विचार करतं की आपण कमी खर्चात कसं हे चालवायचं, पण माझ्याकडे मी वेगळ्या पद्धतीनं जातो. आपण जास्ती कसा मुलांसाठी खर्च करता येईल हा प्रयत्न आपण त्याच्यामध्ये करतो. आणि त्याच्यामध्ये खूप आम्हाला यश मिळालं. आणि हे यश मिळत असताना ही संस्था उभा करायचं आणि आपल्या आपल्या धंद्यात मी जायचं असं माझी एक इच्छा होती. पण विद्यार्थ्यांचं प्रचंड प्रेम, म्हणजे देशामध्ये मी एक भाग्यवान संस्था चालक असा असेल की ज्या संस्था चालकावर सगळेच विद्यार्थी प्रचंड प्रेम करतात. आणि आज 9,000 विद्यार्थी माझ्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकतात. त्यातल्या 2-3 हजार विद्यार्थ्यांना मी स्वतः नावानं संस्था चालक म्हणून हाक मारतो, म्हणजे मी त्यांना नावानं ओळखतो. गेली 20 वर्ष एकदा सकाळी गेलो की संध्याकाळी पर्यंत मी मुलांच्यात असतो. आणि ग्रामीण भागातली मुलं जशी शिकतायत तसं मुली कशा शिकतात हा माझ्यासमोरचा खूप मोठा प्रश्न होता. आणि मुलींना ग्रामीण भागात येताना 2-2 बसेस बदलून यावं लागायचं. आणि मग याचा मी विचार केला आणि 2009ला पश्चिम महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी पहिली बस घेतली. आज माझ्याकडे 50 बसेस पडतात मुलींसाठी, की जेणेकरून माझ्या मुली 50 किलोमीटरवरनं त्याला कसलाही त्रास नव्हता माझ्या कॅम्पसमध्ये उतरतील. माझ्याकडं अशा शेकडो मुली आहेत की ज्या घराच्या दारात बसतात आणि आत कॅम्पसमध्ये उतरतात. 4 वर्षे त्यांनी माझ्या कंपाऊंडच्या बाहेरचा कलर कुठला आहे हे सुद्धा बघितलं नाही. एवढ्या सिक्युरिटीच्या दृष्टीनं या गोष्टी होतात. दुसरी एक, भारतामध्ये माझ्या सगळ्या कॉलेजमध्ये महत्वाची गोष्ट केली जाते जी प्रॉक्टर सिस्टीम. प्रॉक्टर सिस्टीम, मेंटॉर. ओके, मेंटॉर. आई वडील नेमतो मी त्या 20 मुलांच्या पाठीमागे. दररोज प्रत्येक लेक्चरला प्रेझेंट होणारं देशातलं एकमेव कॉलेज आहे. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा बीटेकच्या मुलांची प्रत्येक लेक्चरला प्रेझेंटी होते आणि संध्याकाळी ती आई वडिलांना कळवली जाते. ते 20 मुलांच्या पाठीमागे. कारण का आज आई वडील दोघेही या महागाईच्या काळामध्ये मिळवायला जातात, त्यांना या मुलांना द्यायला इच्छा असून वेळ नसते. तर यांच्याकडे थोडस लक्ष आपण दिलं पाहिजे. ही शिक्षण संस्था चालकांची जबाबदारी, ती प्राध्यापकांची जबाबदारी, असं मला पब्लिक स्कूलमध्ये शिकायला मिळालं माझ्या शिक्षकांच्या. आणि त्यामुळे आम्ही तो तसा प्रयत्न करतो की या मुलांची प्रेझेंटी जास्ती राहावी, या मुलांना थोडस त्यांच्या आईवडिलांशी संवाद राहावा. आणि ज्यावेळी शिक्षक आईवडिलांची कनेक्ट राहतो त्यावेळी त्या मुलांना लक्षात येतं बाबा आपले आई वडील आणि शिक्षकांची मैत्री झाली, त्यामुळे आपल्याला आता घाबरून राहिला पाहिजे. अशा पद्धतीनं थोडासा वेगळ्या पद्धतीचा आपण ह्या सिस्टीम करून पुढे जात असताना निश्चितपणानं पालक विद्यार्थ्यांच्या प्रेमामुळे मला अडकावं लागलं. आणि मग पूर्ण वेळ या गोष्टीमध्ये आज मी काम करताना तुम्हाला
दिसतो. पण सर हे झालं टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे, हा. पण आपल्याकडे शेतकी महाविद्यालय पण आहे, कृषी महाविद्यालय कृषी महाविद्यालय आपल्याकडे काय आणि आता नवीन आयुर्वेदिक साठी सुद्धा तुम्ही हा आयुर्वेदिक पण कसं आहे, कृषी महाविद्यालयाची कल्पना खरं म्हणजे 13-14 हा एकूणच सांगली कोल्हापूरचा पट्टा हा शेती आणि त्या शेतीमध्ये ऊस 90% ऊस आहे. सगळीकडे शेतामध्ये तुम्हाला शेतकरी ऊसाचं पीक घेताना दिसतील आणि मग याच्यामध्ये वेगवेगळा प्रयोग कसं करता येतील आणि मग त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ही मुलं काहीतरी करावीत आणि ह्यांना मार्केटिंगचा सगळ्यात मोठा शेतीमधला प्रश्न आहे. मग शेतकऱ्याचीच मुलं थोडस शेतीमधलं वेगळं तंत्रज्ञान घेऊन त्याचं नॉलेज घेऊन आपली शेती डेव्हलप करतील आणि त्याला मार्केटिंग कसं करता येईल आणि जोडधंदे मग काय करता येईल, मग डेअरी असेल, मग पोल्ट्री असेल, म्हणजे शेतकीला असे व्यवसाय आपल्याला ऍग्रिकल्चर मध्ये त्या मुलांना आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो. शेवटच्या वर्षी ही मुलं शेतकऱ्यांच्या बरोबर शेतामध्ये काम करतात, मुली असतील किंवा मुलं असतील. जसं एंटर्नशिप डिप्लोमाला आहे तसं ऍग्रिकल्चरला सुद्धा त्या पद्धतीनं आज मुलं जाताना दिसत आहेत. पण तिथे मुली आहेत हे ऐकूनही छान वाटलं. मुली प्रचंड प्रमाणात मुली येतात आणि यातनं कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सुद्धा मुली MSc करतात आणि त्यातनं जातात. आमच्याकडं सगळ्या कॅम्पसमध्ये 9 कॉलेजमध्ये ते एक देशामध्ये रेकॉर्ड आहे की अप्पर हँड हा मुलांचा असतो. माझ्या सगळ्या कॉलेजमध्ये अप्पर हँड हा मुलींचा. काय मुलींची सर सिन्सिअरिटी असते. आणि आज आपण बघतो किंवा बऱ्याच वेळा मी असं म्हणतो की इथून पुढच्या काळामध्ये येणाऱ्या 10 वर्षामध्ये चित्र फार वेगळं असेल. वर्गातल्या 60 एकूण संख्येत 50 आपल्याला मुली असतील आणि 10 मुलं दिसतील. अशा पद्धतीचे आज सीईटीचा निकाल लागला तर त्यामधले जे मार्क्स आपण बघतो आणि ज्यावेळी मार्कशीट सकाळपासून समोर येत आहेत त्यावेळी मुलींचे मार्क्स आणि मुलांच्या मार्क्स मध्ये प्रचंड तफावत आहे. नाही, कधी कधी मलाही असं वाटतं सर, आम्ही कालही एका विषयावर बोलताना की मुलींना ना शिक्षणासाठी काही वेळेला खूप स्ट्रगल करावा लागतो प्रूव्ह करण्यासाठी. मुलांना आपल्या संस्कृतीमध्ये असं आहे की तो मुलगा आहे तर तो शिकेल, मुलगी आहे तर तिला काय गरज आहे एवढं शिकायची, अशी अजूनही विचारधारा आहे. अशा घरातनं जेव्हा मुली शिकण्यासाठी येतात तेव्हा त्यांना ते प्रूव्ह करायचं असतं, त्यामुळे त्या खूप धडाडीने सगळं शिकतात किंवा कॉलेज बंक करत नाही. हा विषय खूप चांगला आहे मॅडम मुलींचा. मुलींच्या शिक्षणासाठी गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनानं खूप चांगला निर्णय घेतला. मी तर नेहमी असं म्हणतो की देश स्वतंत्र झाल्यानंतर शिक्षणासंबंधातला सगळ्यात चांगला निर्णय महाराष्ट्र शासनानं गेल्या वर्षी घेतला अकॅडमिक इयर मध्ये की मुलींच्या शिक्षण हे मोफत केलं. आणि त्याच्यामुळं जे पालक एक मुलगा आणि एक मुलगी तर ते मुलीला शिकवण्यासंबंधी तुम्ही मगाशी म्हटलं तसं थोडस पाठीमागे ठेवायचं किंवा फीज सुद्धा भरत असताना समजा संस्थेत एखाद्या ऑफिसमध्ये त्या मुलीला जर फीज मागितली आणि त्याला जर गडबड लागली तर ग्रामीण भागातला पालक काय नको दाखले द्या, हेच पैसे मी मुलींना बँकेत ठेवतो आणि हिचं लग्न करतो. आजही ही भावना जी होती त्यासाठी हा जो प्रचंड मोठा निर्णय आहे तो शासनानं घेतलेला निर्णय हा दूरगामी परिणाम करणार आहे. आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलींना पैशापासून जो त्रास होत होता, म्हणजे पैसे नाहीत म्हणून शिक्षण नाही आणि म्हणून प्रगती नाही आणि त्यातनं बाहेर येता येत नव्हतं, ते या दृष्टीनं निश्चितपणानं चक्र होऊन जातं. आणि जर एक मुलगी शिकली तर निश्चितपणानं आज माझ्या कॉलेजमधनं बाहेर पडलेल्या मुली लग्न करताना बहुत शरद पॅटर्न मधनं गेल्यात. त्यामुळं मुलाला अट घालतात की माझ्या पगारातला एवढा भाग माझ्या आईला मी पाठवणार आणि त्याच्यामुळे दोन्ही घरांची आर्थिक सुधारणा ही मुलगी शिकल्यानंतर निश्चितपणानं आपल्याला होताना दिसते. मुलगा आणि मुलगीमध्ये फरक करण्यात अर्थ नाही पण ते समाजात दिसत नाही. पण आज त्या दृष्टीनं सरकारनं जे पाऊल उचललं, मुलांनाही स्कॉलरशिप्स आहेत, SC, NT, SBC या मुलांना 100% ही स्कॉलरशिप मिळते. या स्कॉलरशिपच्या योजना सुद्धा समाजामध्ये बालकांच्या पर्यंत पोहोचलेल्या नाहीत, विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचलेल्या नाहीत. आम्ही वेगवेगळे वर्कशॉप घेऊन वेगवेगळ्या कॉलेज, हायस्कूल कॉलेजमध्ये, ज्युनियर कॉलेजमध्ये जाऊन त्यांना आम्ही समजावून सांगतो की हे स्कॉलरशिप्स आहेत. आपण 10-10, 12-12, 15-15 लाख लिफलेट काढतो की शासनाच्या काय स्कॉलरशिप्स आहेत, त्या स्कॉलरशिप तुम्ही घ्या आणि मग तुमचं शिक्षण, कारण त्या लोकांपर्यंत पोहोचले अजूनही स्कॉलरशिप ग्रामीण भागातल्या कारण का पालकही तेवढे सुशिक्षित नाहीत. त्यामुळे त्यांना प्रत्येक वेळी एकच भीती असते की माझं मूल आपण एखाद्या चांगल्या कॉलेज घालावे, पैसे कुठून आणायचे. शासनानं खूप चांगल्या सोयी निर्माण केलेल्या आहेत, त्याचा लाभ घेताना दिसत आहेत.
पण अजूनही अवेअरनेस त्या बाबतीत वाढणं सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि आता नवीन आपण ते आयुर्वेदिक कॉलेज आयुर्वेद चा अलीकडच्या काळामध्ये गेल्या 22 वर्षामध्ये लोकांचा ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेदीकडे जी परंपरा आहे आपल्या देशाची, भारतीय संस्कृती आहे, कल आहे. आणि मग आमच्या संस्थेचे चेअरमन आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर आरोग्य मंत्री झाले. आणि मग त्यांची कल्पना होती की बाबा आरोग्यासाठी त्यांनी जे काम केलं, कोविडच्या काळात ते मंत्री होते, त्यामुळे त्यांना वाटत होतं की आपण आता या ए ग्रुप सोडून बी ग्रुप मध्ये सुद्धा गेलं पाहिजे. आणि मग आम्ही आयुर्वेदिक हॉस्पिटलची निर्मिती 20 सालीच केली, कोविड आलं त्या वर्षी. आणि त्या हॉस्पिटल आम्ही चालवत असताना खरं म्हणजे आयुर्वेदामध्ये पंचकर्मला खूप महत्व आहे. आणि हे पंचकर्म आणि त्यामधनं जे लोकांना एक रिलीफ मिळतो, पेशंटला जो रिलीफ मिळतो, ते बघितल्यानंतर निश्चितपणानं ॲलोपॅथीपेक्षा ठीक आहे, आयुर्वेदिकला थोडासा उशिरा येतो, पण ते कायमचं त्याचे आजार थोडेसे जाण्याचा, बरे होण्याचा हा जो प्रकार आहे तो जास्ती आहे. त्यामुळं आम्ही सुरुवातीला हा आयुर्वेदिक कॉलेज त्या संबंधानं काढायचं आणि ग्रामीण भागातल्या लोकांच्या पर्यंत ही आरोग्य सुविधा कमी खर्चात कशी मिळेल आणि कमी त्याला थोडासा त्रास न होता कशी मिळेल अशा प्रयत्नानं आम्ही हॉस्पिटल चालू केलं. आणि त्यातनं मग BMS कॉलेजची निर्मिती या अकॅडमिक इयर पासून आम्हाला पहिलं वर्ष असेल, आता पहिलं वर्ष असेल. डी फार्मसी आम्ही गेल्या 2 वर्षापूर्वी चालू केलं. बी फार्मसी या वर्षी आपण चालू करतोय. ANM JNM नर्सिंग कॉलेज आम्ही 4 वर्षापासून चालवतोय. आणि माझं जे स्वप्न आहे, जे मी सुरुवातीला सांगितले की पब्लिक स्कूल, त्याला मी इंटरनॅशनल स्कूल म्हणणार नाही, पण एक संस्कारित पिढी जर निर्माण करायची असेल तर निश्चितपणानं त्याला लहानपणापासून संस्कार करायला लागतील. मुलांच्यावर संस्कार वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षापासून 10व्या वर्षापर्यंत जे केले जातात तेच संस्कार अंतिम असतात. असं मला काय फार शिक्षण संस्थेतला अनुभव नाही, 20 वर्षाचा आहे. मुलं एकदा मोठी झाली, एका वयाच्या पुढे गेली की त्याच्यावर संस्कार करणं खूप थोडंसं कठीण आहे. ती चेंज होतात, पण तेवढ्या पद्धतीनं चेंज होताना दिसत. सर मग ती विचारधारा चेंज होते, संस्कार हे लहानपणीच होतात. विचारधारा फक्त विचारधारा बदलते तुमची, पण संस्कार तेच राहतात. आणि मग आपण म्हणतो की हे रक्तातून आलंय, म्हणजे ते लहानपणी त्याच्यावर झालेले संस्कार असतात. आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्या देशाला आता नोकऱ्या निश्चितपणे प्रचंड आहे. म्हणजे मला जर तुम्ही विचारला तर एवढे इंजिनिअरिंग कॉलेज, एवढे डिप्लोमा कॉलेज, एवढे फार्मसी कॉलेज अजून एवढे निघाले तरी सुद्धा एवढ्या नोकऱ्या आहेत इंडस्ट्रीमध्ये. आज माझा 750 कंपन्याबरोबर MOU आहे इंडस्ट्री बरोबर. अजून किती करू शकतो तेवढ्या करू शकतो, पण आज त्यांना लागणारं स्किल आपल्या मुलांच्याकडं नाही, घेताना दिसत नाही. ते घेताना दिसत नाही कारण का त्याला मार्गदर्शन नाही, त्याला योग्य मार्गदर्शन नाही. तर तो आता फारसा मोठा विषय राहिला नाही. ही मुलं कॅम्पसच्या बाहेर गेल्यानंतर ती निर्व्यसनी कशी राहतील हा इथून पुढच्या काळामध्ये खूप मोठा विषय आहे. तसा मी 1980 ते 88 माझे गुरु वीराचार्य बाबासाहेब कुसुंदरे यांच्या नेतृत्वाखाली हुंडाबळी आणि व्यसनमुक्ती, म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी ज्यावेळी मला काहीच कळत नव्हतं त्यावेळी मी हुंडाबळी चळवळीत आणि व्यसनमुक्ती चळवळीत आहे. आजही ते मी काम करतो. तर आज त्या गोष्टीची निश्चितपणानं आपल्याला गरज आहे. नसेल तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. इतक्या प्रमाणात व्यसनाधीनता आज तरुणांच्या मध्ये वाढताना दिसते आणि त्याच्याकडं शासनापासून, समाजातल्या वेगवेगळ्या घटकापासून आणि शिक्षण संस्था चालकांनी आधी केलं पाहिजे. आणि ते त्यांचं काम आहे असं माझं मत आहे. मी एक शिक्षण संस्था चालक म्हणून संस्कार देणं, तर ही गोष्ट इथून पुढच्या काळामध्ये खूप महत्वाची आहे. आता पैसा मिळेल लोकांना, आता काम मिळणं अवघड झालेलं नाही. तर अशा पद्धतीनं थोडंसं एज्युकेशन कडे बघण्याचा आमच्या पॅटर्नचा हा दृष्टिकोन. आणि सर तुम्ही आता स्वतः पब्लिक स्कूल मधून शिकून मग तुमचं कारखानदारी, मग आता तुम्ही शिक्षण क्षेत्रात, याच्या पुढचं काय ठरवलंय तुम्ही? याच्या पुढे निश्चितपणानं मी जे म्हटलं ते मी जे घोसरवाड दत्तवाड आहे त्या कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर हे पब्लिक स्कूल मी आज करतोय. आणि हे पब्लिक स्कूल करत असताना डे बोर्डिंग आणि रेसिडेन्शियल, कारण का गरीबातल्या गरीब मुलाला सुद्धा तिथं शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच क्वालिटीचा शिक्षक मिळाला पाहिजे. A डिव्हिजन, B डिव्हिजन, C डिव्हिजन वेगवेगळे जरी पैसे देत असतील
तरी सुद्धा तोच शिक्षक असला पाहिजे, त्याच पद्धतीचा अशा पद्धतीचा प्रयत्न आहे. आणि त्याला लागून वृद्धाश्रम आणि त्याला लागून अनाथाश्रम, कारण का ह्या माझ्या हजारो मुलांच्यासाठी अन्न शिजणार आहे आणि त्याच्याबरोबर मला वृद्धाश्रम अनाथाश्रम चालवायला फारसं काही कठीण पडणार नाही. त्यामुळे माझं आयुष्य इथून पुढच्या काळामध्ये मी शिक्षणासाठी देणार आहे. जी संस्था आज मी उभी केली तिथं मी नोकरीला नाही, तिथं 0.00% मालक पण नाही. माझ्या मित्राची ही संस्था आहे. हे करत असताना मला त्यातनं आनंद मिळतो आणि मी नेहमी लोकांना म्हणतो, वाडीच्या दत्तापेक्षा या पृथ्वीतलावर कोण आनंदी माणूस असेल तर तो अनिल बागवे, असं मी सांगतो. आणि खरोखरीच तो आनंद मिळतो, कारण का ग्रामीण भागातली गरीब मुलं शिकतायत आणि त्यांची आर्थिक उन्नती होते आणि गरीब मुलं माझ्याकडे नोकरीला येत आहेत. ती आज बीटेक झाली, एमटेक झाली, डॉक्टरेट झाली, प्राध्यापक. तर तो जो आनंद आहे, तो आनंद अजून जर मिळवायचा असेल तर मग लहान मुलं संस्कारित करायची आणि लहान मुलांच्या पब्लिक स्कूलची चेन निर्माण करून संस्काराकडे लक्ष देणं हा माझा खूप मोठा इथून पुढच्या काळामध्ये त्या दृष्टीनं विचार असेल. म्हणजे व्यसनमुक्ती, संस्कार आणि शिक्षण अशा पद्धतीने, आणि मग यातनं हाताला निश्चित काम मिळेल. आणि जोपर्यंत ग्रामीण भागाच्या शेती व्यवसायाला आपण साइड बिझनेस म्हणणार नाही, त्याचा मेन बिझनेस हा नोकरी किंवा छोटासा व्यवसाय असाच असला पाहिजे, तरच शेती परवडेल. अन्यथा सगळेच शेतीतून बाहेर येण्याचा शंका आहे. कारण का मी प्रॉपर ग्रामीण भागातला शेतकरी कुटुंबात आलोय. खूप हलाखीची अवस्था आहे आज ग्रामीण भागामध्ये. आपण जाऊन बघत नाही तर शेतकरी कुटुंबामध्ये खूप अडचणीच्या गोष्टी आहेत. तर या ग्रामीण भागातल्या मुलांच्यावर संस्कार, त्यातनं त्यांना मिळणार शिक्षण, त्यातनं त्यांना टेक्निकली साऊंड करून त्यांच्या हाताला कसं काम मिळेल आणि मग त्यांच्या हाताला काम मिळालं की त्यांची आर्थिक उन्नती होईल, अशा पद्धतीचं एक माझी कल्पना आहे. बघू आता त्याला किती वर्ष अजून काम करायला परमेश्वर ताकद देतो. नक्कीच मिळेल. कारण सर तुमच्या बोलण्यातनं मला अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमाची कॉन्सेप्ट आहे, काय असतं आपण लहानपणापासून बघितलं की आपण आशीर्वाद मोठ्यांचे घेतो, मोठे आशीर्वाद देतात, पण काही वेळेला लहानांचे आशीर्वाद पण असतात आणि ते आशीर्वाद खूप मनापासून येतात. कारण त्यांची ती आशीर्वाद द्यायची धारणा नसते, ते आपल्याविषयी चांगला विचार करतात आणि मग तो चांगला विचार आपल्या सगळ्या आचरणात राहतो आणि आपल्याला तो लाभतो सुद्धा आशीर्वाद. त्यामुळे बरेच वेळा असं म्हणतात की लहान मुलांचे आशीर्वाद, आपल्याला कन्यापूजन आहे, कारण त्यांचे जे मनापासून आशीर्वाद असतात ते खूप निरागस असतात. आणि अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम एकत्र असणं ही पण खूप छान गोष्ट आहे. कारण त्या आजी आजोबांना घर नाहीये वेगळ्या अर्थाने आणि या लहान मुलांना घर नाहीये वेगळ्या अर्थाने, त्यामुळे तुम्ही दोघांना दिलं. खूप छान. इथून पुढच्या काळामध्ये मॅडम हा मुद्दा मी लोकांच्या समोर नेईन. कारण आजी आजोबांना कोणी नाहीये, आई वडिलांना ते काम आहे म्हणून मी मुलं आहेत आणि आजी आजोबांना कोण नाही म्हणून. त्यामुळे तुम्ही असं एकत्र केलं तर ती मुलंही छान संस्कारात पहिल्यापासून वाढतील. कारण आयुष्यात आजही महाभारत आणि रामायण कोणी सांगितलं तर आजी आजोबा. आता ते आजी आजोबाच राहिले नाही गोष्ट सांगतील. आणि अशा माध्यमातून त्या छान संस्कारक्षम वयातच त्यांना चांगले संस्कार मिळतील. आपल्याकडे भगवद्गीता, आपल्याकडे गीताई आहे, आपल्याकडे ज्ञानेश्वरी आहे. ही पिढी जी आहे ज्यांना ते माहितीये त्या पिढीने जर मुलांना शिकवलं तर त्याच्यासारखं दुसरे तुम्हाला आशीर्वाद समाजाकडनं मिळणार. त्यामुळे ते काम तुमच्याकडनं हो हीच आमच्याकडनं आणि रेडिओ सिटीकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. थँक्यू.